नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निशाद कदम आणि स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हल्लीच मी माझ्या भावंडांबरोबर गेलो होतो त्यांच्या गावी म्हणजेच नेवरे इथे. मला ते गाव खूप जास्त आवडलं. मला त्याहूनही जास्त त्यांचं घर आवडलं. कारण की ते घर चारी बाजूंनी असं मस्त झाडांनी घेरलेलं होतं. त्यांची स्वतःची आंब्याची बाग होती. त्या आंब्याच्या बागेत मस्त एक विहीर, भरपूर आंबा, नारळाची झाडं, सुपारीची झाडं आणि आणखीन अनेक प्रकारची झाडं होती. पण जिने माझं सगळ्यात जास्त लक्ष वेधलं ती म्हणजे होती ही काळी मिरीची लागवड. त्यांचेच काका होते ज्यांनी ही लागवड केली होती आणि व्हेरी इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी. मला खूप मजा आली त्यांच्याबरोबर बोलायला आणि त्यांनी आम्हाला म्हणजे ती रोपटी लावण्यापासून ते बाजारात विक्री करण्यापर्यंतची जी सगळी प्रक्रिया असते काळी मिरीची ती पूर्ण एक्सप्लेन केली. एकदम मस्त मजा आली मला. आणि चला आता आपण ती प्रक्रिया स्वतः बघूया कशी होते. नमस्कार, विद्याधर पवार. हा आमचा एक काळी मिरीचा प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही व्हर्टिकल फार्मिंग केलं आहे. काळी मिरीची रोपं, कलमी रोपं घेतली आणि व्हर्टिकल फार्मिंग केलेली आहे. आणि इकडे आता 1 2 3 4 थर लावलेत. असे टोटल आमचे 20 ठिकाणी आम्ही हा प्रोजेक्ट केला आहे. म्हणजे टोटल 80 कुंड्या आहेत. तर ह्या ज्या कुंड्या आहेत, सिमेंटच्या कुंड्या, ह्या स्वतः आम्ही इथे बनवलेल्या आहेत. कारण आर्थिकदृष्ट्या ते शक्य नव्हतं की कारण विकत घेणं. कारण 1200ला आम्हाला एक कुंडी सिमेंटची आम्हाला मिळत होती रत्नागिरीत. पण ते शक्य नव्हतं की एवढा पैसा गुंतवायचा त्याच्यात. म्हणून आम्ही विचार केला की फार्मा तयार केला आणि फार्मा तयार करून आम्ही ह्या स्वतः कुंड्या बनवल्या इथे. आणि जवळजवळ आम्हाला 80 कुंड्या, मला सिमेंट, रेती आणि खडी फक्त एक अंदाजे 9,000 खर्च आला आम्हाला. पण त्या 9,000 आमच्या या 80 कुंड्या तयार झाल्या. आणि मग तो उरलेला पैसा होता तो आम्ही ह्या झाडांमध्ये इन्व्हेस्ट केला. आम्ही चांगल्या प्रतीची कलमं घेतली, काळी मिरीची, बुशमिरीची रोपं, बुशमिरी म्हणतात याला. तर ती रोपं घेतली आणि त्याचं उत्पन्न आम्हाला आता मिळतं. अंदाजे आम्हाला सुरुवातीला पहिल्या वर्षात आम्हाला एवढं उत्पन्न नाही मिळालं कारण पहिलीच वेळ होती आमची. पण दुसऱ्या वर्षापासून आम्हाला म्हणजे पहिल्या वर्षी 60 किलो, दुसऱ्या वर्षी 70, 80, आता असं करता 100 किलोपर्यंत उत्पन्न आमचं वर्षाला पोचलेलं आहे. आणि ही काळी मिरी आणि आपली जी वेलीवर काळी मिरी आपण सोडतो, काळी मिरीची वेल असते, त्याच्यामध्ये फरक इतका आहे की ह्या काळी मिरीचा रंग प्युअर ब्लॅक होतो. म्हणजे प्रोसेस केल्यानंतर जो आपल्या जी वेल असते काळी मिरीची त्याचा रंग वेलीवरच्या काळी मिरीचा थोडासा असा राखाडी कलरचा असतो. आणि तिखट ही काळी मिरी जास्त लागते. अच्छा, बुशमिरी करण्याचं अजून एक कारण असं की आता वेलीवरचं जी आमची उंच झाडांवर वेली गेलेल्या आहेत त्याची काळी मिरी आम्हाला तयार झाल्यानंतर काढायची असेल तर आम्हाला लेबरवर अवलंबून राहावं लागतं. पण ह्याचं असं आहे, आम्ही आमच्या लेवलला हे असल्यामुळे रोपं सगळीकडे आम्ही स्वतः म्हणजे अगदी एक 3 फूट उंचीचा माणूस पण ही उत्पन्न आलेलं काढू शकतो. ह्याचा जास्त फायदा आहे. अच्छा, कालांतराने पहिल्या वर्षी आम्ही पाणी हाताने घालत होतो, पण आता नंतर दुसऱ्या वर्षापासून आम्ही इथे हे लावलेले आहे, स्प्रिंकलर बसवलेले आहेत. कळलं की नाही? मी आपल्याला ते चालू करून दाखवतो स्प्रिंकलर. अशा पद्धतीने हे स्प्रिंकलर बसवलेले आहे. सो नाही म्हणजे असेच थोडे सहज प्रश्न विचारायचे होते की कसं काय याच्यासाठी काय शिक्षण वगैरे किंवा तुम्हाला कसं कळलं की बुशी जात घ्यायला पाहिजे असं काय काय? त्यामागे शिक्षण म्हणजे की मी जेव्हा माहिती घेतली की बघा कुठलाही व्यवसाय आपण करतो, मग तो शेती असू दे का कुठलाही असू दे, आपल्या मूळ उद्देश असतो त्याच्यात अर्थार्जन म्हणजे पैसा मिळाला पाहिजे, बरोबर. तर आता आमच्याकडे जी पारंपरिक पद्धतीने जी काळी मिरी लावली जायची, म्हणजे वेल आपण जी सोडतो, तिचं उत्पन्नही तेवढंच मिळतं हिचं मिळेल, या काळी मिरीचं मिळतं. पण जो रेट आहे, जो रेटमध्ये जी तफावत आहे ती खूप जास्त तफावत आहे. आणि त्याच्यामुळे मग मी विचार केला जर करायचंच आहे आणि जर व्यवस्थित करायचं आहे तर प्रोफेशनली आपण बुशमिरीमध्ये इन्व्हेस्ट करूया की जेणेकरून उत्पन्न पण तेवढंच मिळेल आणि पैसा जास्त मिळेल. म्हणजे तेवढाच उत्पन्नात पैसा जास्त. म्हणून मी विचार केला की बुश काळी मिरीकडे आपण वळूया. ओके. आणि एकंदरीत तुम्ही आता हे जे आपल्याला काळी मिरीचे जे सीड्स दिसत आहेत ते असे ग्रीन आहेत, तर मग ते काय कसे टर्न होतात, काय थोडी प्रोसेस थोडीशी सांगू शकता? हो, आता बघा, काळी मिरीला जेव्हा त्याचा तो काळी मिरीचा दाणा जो ऍक्च्युअल दिसायला लागतो आपल्याला, ती एक सायकल असते. तो दिसायला लागतो अंदाजे पाऊस सुरू व्हायच्या 1 आठवडा आधी तो दिसायला सुरुवात होतो आणि पावसाळ्यामुळे ती संपूर्ण काळी मिरी रूप घ्यायला तयार होते. म्हणजे हिरवा काळी मिरीचा एक दाणा आपल्याला दिसतो, कच्चा काळी मिरीचा दाणा. पण ही काळी मिरी तयार होते
जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तयार होते. आता ही तयार झालेली काळी मिरी कशी ओळखायची, तर जी आपली झाडं आहेत, जो लॉट आहे आपला, त्या लॉटमध्ये एखाद दुसरी शेंग जर हिरवी असेल, ती नारिंगी रंगाची झाली किंवा पिकली, म्हणजे असं समजायचं काळी मिरी आता पिकत चालली आहे, मग तो लॉट आम्ही संपूर्ण उतरवतो. आणि जर काळी मिरी ओली विकायची असेल तर तो ॲज इट इज आम्ही विकतो. पण जर आपल्याला त्याची प्रोसेस करायची आणि जी आपण घरी स्वयंपाकाकरता जी काळी मिरी वापरतो तशी जर काळी हवी असेल तर त्याची प्रोसेस अशी आहे. काळी मिरीचे हे काढलेले शेंगा आहेत त्या एका सुती कपड्यात सफेद घ्यायच्या, लॉट घ्यायचा, एक पूर्ण लॉट म्हणजे जवळजवळ 25-30 काळी मिरीच्या शेंगा सुती कपड्यात सफेद घ्यायच्या, पाणी उकळत ठेवायचं आणि उकळलेल्या पाण्यामध्ये तो कपडा म्हणजे बांधून असा तो त्या उकळलेल्या पाण्यामध्ये एक 2 ते 3 मिनिटं तसंच धरून ठेवायचा आणि ते वर उचलल्यानंतर ती काळी मिरी गोंडपाटावर पसरून ठेवायची सावलीमध्ये. असं हे संपूर्ण झाल्यानंतर त्या दिवशी ती संपूर्ण काळी मिरी सावलीतच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशीपासून ती काळी मिरी उन्हात सुकवायला सुरुवात करायची. एक आठवड्याभरानंतर ती कडक होते आणि काळी काळी होती, म्हणजे जी आपण आता मसाल्यांमध्ये खातो मसाल्यांमध्ये वापरतो ती तशी होऊन प्रोसेस काळी मिरी. आणि कच्ची काळी मिरी आपण डायरेक्ट मार्केटला विकू शकतो. ओके ओके. आणि या झाडांची अशी काय खास देखभाल वगैरे करायला लागते, काही खास खत वगैरे? खास देखभाल करावं लागत नाही. आम्ही ही जेव्हा कुंडीमध्ये जी माती टाकली त्या मातीमध्ये आम्ही सिंगल सुपर फॉस्फेट वापरलं, नंतर गांडूळ खत वापरलं, कळलं की नाही. या 2च गोष्टी आम्ही दरवर्षी आम्ही घालतो. दर 6 महिन्यांनी मी प्रोसेस करतो, दर 6 महिन्यानंतर. आणि ही काळी मिरी ती झाडं तुम्ही बघाल, तुम्ही आमचा प्लॉट बघितला तर तुम्हाला जाणवेल की काळी मिरीचा जो खालचा बेस आहे त्याला एक ठराविक उतार आहे. उतार तो पर्पजली एका बाजूने असा उतार, एका बाजूने चढ एका बाजूने उतार ठेवलाय. त्याचं कारण असं की कोकणात पाऊस जास्त होतो आणि काळी मिरी जो तिकडे प्लॉट आपण उभा केलेला आहे तिथे जर तो बाग सखल असेल तर तिकडे पाणीच असतं आणि काळी मिरीची जी मुळं असतात त्याला फंगल इन्फेक्शन होतं आणि झाडं मरतात. ते अवॉइड करण्यासाठी आमचा बेस जो आहे तो आम्ही प्रॉपरली असं ठरवून उतारावर आम्ही ते केलेले आहे. 2 प्रोजेक्ट आहेत माझा, इकडचा आणि तिकडचा, दोन्ही ते असे केलेले आहेत. म्हणजे पाणी साचलं नाही पाहिजे. पाणी वाहतं असेल ठीक आहे, पण पाणी साचलं की मग ती मुळांना फंगस पकडतं आणि काळी मिरीची झाडं मरतात. ओके. आणि त्यामुळे वेगळं त्याला देखभालीची गरज नाही. फक्त दर 6 महिन्यांनी खत, आता माझ्याकडे लेंडी खत आहे त्याची पावडर आम्ही वापरतो. त्याच्यामुळे मला वर्षातून 2 उत्पन्न मिळतात. आता मला पूर्वी जून टू जानेवारी पर्यंत मिळायचे आणि नंतर 4 महिने काहीच नसायचं. पण आता मला जानेवारी टू जुलै ही एक सायकल मिळते आणि दुसरी सायकल जून ते जानेवारी, अशी 2 सायकल मला मिळतात उत्पन्न. म्हणजे जुलैमध्ये पण तुम्ही काळी मिरी काढू शकता तसं? काढू शकतो. ओके ओके, मस्त. आणि अशी काय फवारणी वगैरेची गरज आहे? नाही, काही गरज नाही फवारणीची, काही गरज नाही. कुठली फवारणीची गरज नाही. हे पीक असं आहे, एकदा तुम्ही लागवड केलीत ना की 17 वर्ष तुम्हाला हे पीक उत्पन्न देणार, ही गॅरंटी. फक्त तुम्हाला हे सांभाळायचं आहे की त्याला खतांचा जो वापर आहे तो दर 6 महिन्यांनी तो व्हायला हवा त्याच्यावर. ओके. ऑर्गॅनिक. आणि म्हणजे हे जे झाड आता आपण बघतोय ते 17 वर्ष काळी मिरी देत राहणार आपल्याला. अजून एक प्रश्न, ही जी तुम्ही बुश जातीची रोपटी म्हणाली ते कुठून तुम्ही आणली आणि कसं केलं सगळं? ही रोपं आम्ही आमच्या इथून जाकादेवी नावाचं एक गाव आहे, तिथे प्रतीक नर्सरी म्हणून आहे, प्रतीक नर्सरी. त्यांच्याकडे ती अवेलेबल असतात. ते कलम करतात काळी मिरीची आणि बुश मिरीची. बुश मिरीची जी कलम असतात ती त्याचा रेट ही 50 रुपयापासून सुरू होतो. 50 रुपये, 100, 150, 200, 250. तर मी जरा चांगल्या जातीची 250 रुपयाची ही कलम घेतली विकत, पण त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे मला. म्हणजे ज्या वर्षी लावली त्या वर्षीपासून मला उत्पन्नाला सुरुवात झालेली आहे काळी मिरीच्या रोपात. तर तुम्ही या ज्या कुंड्या सांगितल्यात त्याची ही अशी रचना का, जरा थोडं ह्याच्यावरती सांगू शकता का? आता ही कुंडी जी बनवली आम्ही, त्या कुंडीची अशी जी बाजू बघाल, वरची बाजू आहे ही आहे जवळजवळ 28 इंचाची. ही खालची जी आहे ती जवळजवळ 20 इंचाची आहे. हाईट आहे जवळजवळ 14 इंच हाईट आहे याला. थिकनेस आहे ह्याचा 1.5 ते 2 इंचाचा थिकनेस आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कुंडी जी आहे ती खालून हॉलो आहे, म्हणजे बंद नाही. नॉर्मल ज्या कुंड्या आपल्याला मिळतात मार्केटमध्ये इतर झाडांच्या, त्या कशा सगळ्या बाजूने 4ही बाजूने असतात आणि खालून पण बंद असतात, पण तसं नाहीये. ही खालून मोकळी आहे, म्हणजे
वरचं झाडाची मुळं ही खाली जमिनीपर्यंत जाऊ शकतात. म्हणजे वर जर मी कुठलं खत घातलं तर ते खालपर्यंत त्या झाडाला मिळणार, कारण माती आहे पूर्ण खालशेवटपर्यंत. तर अशा पद्धतीत आम्ही ती व्हर्टिकल फार्मिंग म्हणतो ती केली आहे. म्हणजे आपण बघाल स्ट्रक्चर, खालची कुंडी जी ठेवली आहे त्याच्या कॉर्नरला दुसरी वर कुंडी आलेली आहे त्याच्या ह्या बाजूला. नंतर ह्याच्या इकडे ह्या कॉर्नर कुंडीचा इकडे आलाय. म्हणजे अशी फिरवून लावलेली आहे की जेणेकरून त्याचा बॅलन्स व्हायला पाहिजे. ओके, मस्त. ओके, तर आता ना आता असा प्रश्न होता की आता ही तुम्ही जी काळी मिरीची सांगितली सगळी प्रोसेस ती आपण केली, आपली काळी मिरी आहे, कच्चेच आहे अजून पण तुम्ही ती सगळे ते जे शेंग होती ती काढलीत. आता ह्याच्या पुढे तुम्ही ते विक्री जे बोललात ते कसं करता तुम्ही? ह्याच्यामध्ये विक्री जी आहे काळी मिरीची, कच्ची काळी मिरी जी आहे ती डायरेक्ट जर तुम्ही मार्केटला विकली तर त्याचा तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळू शकतो. मार्केट एरिया म्हणजे जास्त, समजा आता रत्नागिरीमध्ये आम्ही राहतो तर कोल्हापूर मार्केट आहे जिथे भाज्या किंवा तिकडे विक्री होते, कांदा, बटाटा, टोमॅटोची विक्री होते. तिकडे जर माझी काळी मिरी नेली तर त्याचा जास्त प्रॉफिट मला मिळणार. मी प्रिफर करतो, कारण माझं घर मुंबईला, मी मुंबईला असतो. मी मुंबई भायखळा मार्केटला माझा कच्चा माल मी सप्लाय करतो तिकडे. त्याच्याकडून कम्पेअर टू रत्नागिरी मला त्याच्यामुळे मुंबईमध्ये जास्त रेट मिळतात मला भायखळा मार्केट. पण म्हणजे जी कच्ची काळी मिरी असते ते आपल्यासारखे कंझ्युमर नाही घेत जे आपण लोक घरी आणतो ना? नाही, हे कच्च्या काळी मिरीचा उपयोग जास्त करून लोणचं बनवतात याचं. काळी मिरीचा साठी कच्च्या काळी मिरीचा उपयोग लोणचं बनवण्यासाठी करतात. तर त्या प्रोसेससाठी ती जे कोण असेल कस्टमर तो त्याच्यासाठी ह्या कच्च्या काळी मिरीचा त्यासाठी वापरतो. ओके. आणि ते आपल्याला ती पूर्ण काळीवाली काळी मिरी जर बनवायची असेल ते थोडा मग जास्त मेहनतीचं काम, तो जास्त मेहनत, त्यात लेबर पण आहे आणि शिवाय रेटही त्याचा मिळतो मात्र चांगलं. जास्त करून जे ज्यूस सेंटर आहेत ना, म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी किंवा शहरी भागात जे ज्यूस सेंटर्स आहेत, म्हणजे लार्ज स्केलमध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आहेत, ती लोक घेतात. किंवा मसालेवाले असतात, प्रवीण मसाले किंवा सुहाना मसाले, जे ब्रँडेड मसालेवाले आहेत, त्यांच्याशी तुम्ही जर कॉन्टॅक्ट केलं तर ते तुमचा माल डायरेक्ट येऊन उचलतात. फक्त तुम्हाला तेवढं त्यांच्याशी कम्युनिकेट करावं लागेल. तुमची जो काळी मिरीची प्रत सॅम्पल्स तुम्हाला त्यांना द्यावे लागतील. तिकडे ते अप्रूव्ह करतील आणि अप्रूव्ह केल्यानंतर ते स्वतः माल उचलतात तुमच्याकडचा, जागेवरून माल उचलतात ते. आणि मग ते कॉन्टॅक्ट वगैरे ऑनलाईन मिळू शकतं? हो, ऑनलाईन मिळू शकतं. इव्हन जर तुम्ही पर्सनली जाऊन भेटू शकता. प्रवीण मसाले किंवा सुहाना मसाले या लोकांना तुम्ही पर्सनली जाऊन तुमच्या काळी मिरीचं सॅम्पल घेऊन जा त्यांच्या ऑफिसला. त्यांना तुम्ही तुमचं काळी मिरीचं सॅम्पल द्या आणि ते तिथे तुम्हाला लगेच रिप्लाय करणार. कारण त्यांनाही गरज आहे, त्यांनाही रॉ मटेरियलची आवश्यकता आहे. ते सुद्धा चांगल्या प्रतीचं रॉ मटेरियल, आणि ते तुमच्याकडे जर चांगल्या प्रतीचं जर तुमची काळी मिरी असेल, ऑर्गॅनिक काळी मिरी असेल तर ते त्यांना हवी आहे. फक्त तिथपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला, तेवढं कष्ट आपल्याला घ्यावे लागतील. तर येस, अशी काहीशी असते काळी मिरीची प्रोसेस. होप तुम्हाला मजा आली असेल हा व्हिडिओ बघून. आणि हे स्पेसिफिकली काकांसाठी आहे. काका, आय एम रिअली व्हेरी सॉरी, कारण की काकांचे असे अजून 2-3 प्रोजेक्ट चालू आहेत, काळी मिरीची लागवड आणि अजून काही. आणि त्या प्रत्येक प्रोजेक्टबद्दल मी त्यांना खूप प्रश्न विचारले, खूप त्यांना त्रास दिला, खूप बडबड चालू होती आमची. सो अगेन तुम्हाला जर त्रास झाला असेल, आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण मला खूप मजा आली तुमच्याशी बोलायला आणि तुमचं जे काही दिनचर्या आहे आणि तुम्ही जे काही प्रोजेक्ट्स करताय ते मला खूप असं इंटरेस्टिंग आणि छान वाटलं बघून आणि मजा आली एकंदरीत खूप बोलायला. सो अगेन आय एम रिअली व्हेरी सॉरी अँड आय एम रिअली ऑल्सो व्हेरी थँक्यू हे सगळं मला माझ्याशी शेअर करायला. सो बस एवढंच. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खुश राहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.